दीदी पप्पाचं जेवण झालं का? कोण मम्मी मला दवाखान्यात जायचं होतं. कशाला 5 दिवसाला लागली माझी चिमणी पप्पा विचार झाला चला मग. पप्पा 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 काय झालं बाळा? बोलवलं मम्मीने बोलवलं कशासाठी पण? ते मम्मीला काम आहे तुमच्या सोबत. चाल बरं. ठीक आहे चला. काय झालं कांचन? काय काम होतं? दवाखान्यात जायचं. मग हा कोणता टाइम आहे? पहिले कोणी सांगितलं होतं आम्हाला? पाटली दुखायला लागली त्यांना गोळी गिळी खाल्ल्यानं बरं वाटलं. मग तर वाटलंच नाही चांगलं. मग चालायचं का दवाखान्यात? चला मग. आता किती वाजले? 10 वाजले. खुल्ला असेल का दवाखाना? हा. चला जाऊन येऊ. चला तर कांचन काय माहितीये का, 10 वाजले आता तरी आताशी सांगत आहे ती. तिनं दुपारी गोळ्या घेतल्या म्हणते ती, पण अजून तिला काही बरं वाटून नाही राहिलं, तर तिचं म्हणणं आहे की मला दवाखान्यात न्या. चला मग तिला आज दवाखान्यात घेऊन जातो मी कांचनला. चल कांचन. हा, आलीच जाते. हो हो चला. मग तर मी चाबी गिबी घेतो हा गाडीची. भैया तू येतो का? चला मग. आज किती दिवसानंतर कांचनची जसं जे ना तब्येत थोडी खराब झालेली आहे, तर मग तिच्यासाठी मी दवाखान्यात पाहिजे. चाबी कुठे गेली रे? चाबी कुठे कुठे पडेल होती चाबी? नाही इथं पण नाही. कुठे चाबी? हे इथं पडेल का? चला पाय ना मग कुठे येतं. कुठं पडेल होती चाबी? हा कुठे आहे चाबी? त्रिशा चाबी कुठे बाळा? चाबी दिसून नाही राहिली आम्हाला. हा बाई ही आहे. हा बाई ही चाबी इथं. हा बाई इथं फेकली लेकरं ना. आणि म्हणतो पप्पा मी इथं चाबी फेकली. तर चला मग आता कोण कोण येतं पाहू आता. बाबा सांगतो मी. बाबा आम्ही दवाखान्यातून येतो. हा आई दवाखान्यात चाललो मी. कांचनला घेऊन येतो मी तर का. मस्त थंडीगार पण हवा आहे. चला आता कांचनला आवाज येतो आणि तिला मस्त दवाखान्यात घेऊन जातो चांगले. हा चला आलोक पण येते. काय माहित नाही का किती वेळ लावते काय माहिती आता. हा कांचन कोण सगळेजण येऊ राहिले वाटतं. दीदी भैया सगळेच जण येऊ राहिले. चला मग चला सगळेच जण येऊ राहिले. ते काय आम्हाला सोडत नाही आहे की नाही. चला चल त्रिशू चला बसा पटकन. चला चला आता आलो आम्ही दवाखान्यामध्ये मस्त. चलो गर्दी असू दे ना मग काय उराल. चला रे चला. किती वेळ आहे आता? पेशंट आहे का? बसले मग आता इथंच. काय होते आता दवाखान्यात पण मस्त चालू आहे तुमच्या. घरी मस्त आहे दवाखान्यात मस्त आहे. हा तेच. काय झालं तुला? पाय दुखू राहिले का? तुला पण दवाखान्यात दाखवून देऊ का? काय दुखू राहिलं पाहू? इथं दुखू राहिलं का? मग त्याला पण दवाखान्यात दाखवून देऊ. हा हा दीदीचा तर कांदा काय हो कांदा त्रिशा तो काय दुखू राहिलं? एकदम फिट अँड फाईट आहे. तो काय दुखू राहिला का? पाय दुखत आहे का पाहू? कोणता पाय दुखत आहे? येऊ का? बर मग आपण डॉक्टरला दाखवू. हा
हा. ते लागलेलं 3 लहान होतं ना हा. तेव्हा लागलं होतं त्याला. हे काय हा. हो का हे लागेल आहे की त्याला हा, लहान एका असं 3 वर्षाचा असेल तेव्हा 3 लागलं होतं. हो का तर मुलगा म्हणतो तू चटका दिला म्हणून हे झालं. नाही रे बाळा तू चटका नाही त्याला बाळा हो का काही बरोबर करतात. हा हो काही बरोबर करतात. पण दाखवून देऊ मग तुला पण दवाखान्यात दाखवून देऊ आणि भैयाला पण दाखवून देऊ हाव का पाहू हाव का तुला पण गोळा आली का झाडावून पडली का तू हा. हा. हाव का बरं आणि भैया तुला रे तुला कसं काय लागलं ते हाव का सामना हां तेव्हा हे लागलं काय गाडी हां हाव का तवा लागलं का त्याला बरं बरं आता मस्ती नाही करायची इथं मस्ती नाही करायचं हां कवा आहे नंबर आपला हां तुला का तुला इंजेक्शन द्यायचं का डॉक्टर साहेब याचा पण पाय दुखू राहिला याला इंजेक्शन द्यायचं मी डबल नाही ना ते काय होतं मग मी खाते आणि नाही तर मग बंद पडलं ना हे मला सगळे खवडतात मग माझ्या हां काय झालं गोळ्या गोळ्या किती आहे 6 आहे तर म्हणजे 4 दिवसाचे का भैया 3 दिवसाचे का मग 2 दिवसाच्या तरी घे जाऊ दे घे तुला हिशोना वा खायला तर पाहिजे 2 टायमाचा सरांनी म्हणा तुम्ही आम्हाला कॉल करत जा म्हणा मग नंतर येतो म्हणा बर गडबडमध्ये नाही येणार पेशंट सगळे आम्हाला शिव्या देतील म्हणा. हाँ हाँ काही टेंशन नहीं कैसे खाने की किती झाले भैया पहा बरं हां 116 रुपये झाले दे चला मग आता लवकर माझी चप्पल घालू दे हा घाला पाहू दे मी चप्पल आणली का काय झालं चला मग पटकन लवकर अरे कस काय व अगं ते हायवेनं गाडीवर बसलं होतं ना हायवेनं लगेच झोप आली त्याला हो का हा, कुठं टाकू त्याला मग आता मला गोळ्या औषधी कोण देणार मी देऊन टाकेन बरं द्या मग. हा? उठलं हा. चला दे आता कांचन गोळ्या घे हा चला मला माझ्या हातातच द्यायचे माझ्या तोंडात नाही गोळ्या गोळ्या द्यायला. लई जिव्हार येतं. हा कांचनला गोळ्या घ्यायला सर्वात जास्त जीवार येतं पण आम्ही गोळ्या द्यायला जीवार नाही करत आहे आम्ही तिला गोळ्या दिवस तिनं आम्हाला एवढ्या रात्री नेलं ना दवाखान्यामध्ये आता आम्ही नेणारच तिला आहे की नाही हा 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 चला मला समजलंच नव्हतं कसं म्हणतात बर तुम्हाला माहिती आहे? हो एक एक चला समोर हा इथं बसता का समोर घेता इथं बसता का बर घे घे सगळं एक एक सध्या घे आता आम्ही जे ना गोळ्या कशी घेते कांचित ते पाळतो तिला येतं का नाही गोळ्या घेता पाहू हा आलोक देऊ राहिला ए मम्मीला येतं का गोळ्या घेतल्या आलोक माझ्या हातात दे मी हळूहळू घेणार आहे मला वांटा होता बर बर हळूहळू घे एक एक फोडून दे हा आरामशीर भैया ऍसिडिटीची दिली हो
बर झालं, दिली ना तुला. घे मग गोळ्या. पाहू आता तू गोळ्या कशी घेते. आलोक कशी घेणार मम्मी गोळ्या तुला काय माहित. बरं सगळ्या दे हा फोडून. आलोक जे आहे ना त्याच्या मम्मीला पूर्ण गोळ्या अशा फोडून देत आहे आणि घे म्हणतो मम्मी. 3च होते ना 3च होते. सगळे. हा सगळ्या खट्टी का. पाहू आता. घे 3ही गोळ्या खट्टी घे. एक सोबत घेतली मम्मीनं. मम्मी पण हुशार आली हा त्रिशा. मम्मीने पण गोळ्या घेतल्या. अरे डोळे पा कशी करू राहिली. गोळ्या घेतल्या. हा हाव का माझ्यासारखेच करते का. हो हा हाव का असे का. बर थंडे. गोळ्या दे ना. आता अजून काय दिलं तुला कांचन. अजून काय दिलं बा. अजून ते हे दिलं मला मला कुठे ते मला इकडे हा पाटील पाठी लावायला दिला का. आता तो पण लावून घेतो संध्याकाळी पाठीला आणि आराम पडून जाईन तुला. हा हा झोपली की लावतो. तर आता आलो आम्ही ह्या बा 10 वाजता गेलो आणि बा 11 वाजता आलो. बरोबर आम्हाला 1 घंटा लागला. तिथं पेशंट भरपूर होते तरी पण झालं ओके. चला आता पाहू. आता कांचनला गोळ्या तर तिने घेतल्या. आता उद्या पाहू तिला बरं वाटतं की नाही. तर आई आता कसं वाटू राहिलं सध्या तुला सांग. इंजेक्शन चांगलं वाटतं. चांगलं वाटत आहे ना. हां ठीक आहे. गोळ्या टायमावर घ्यायच्या. गोळ्या बंद करायच्या नाही. नाही तर तू आदत या चांगलं वाटतं की गोळ्या घेत नाही. म्हणून तर कमी घेतले. बरं ठीक आहे.